नमस्कार. बघा, आपल्याला आज बटाट्याची भाजी करायची आहे. तर मस्त अशी चविष्ट आणि मस्त चमचमीत अशी आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे. त्यासाठी मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे मी आता धुवून घेतलेले आहेत. याला आपण चिरून घेऊ. तर आपल्याला असे चिरायचे आहेत. आता तुम्ही ना ही साल नाही काढायची. बघा, सालीमध्ये पौष्टिकपणा असतो भरपूर, त्याच्यामुळे ही बटाट्याची कधी साल नाही काढायची. मस्त स्वच्छ धुवून घेतले आणि आपल्याला पाहिजे तशा आता याच्या फोडी करायच्या. म्हणजे आता तुम्हाला वाटते तसं तुम्ही फोडी करू शकता, लहान मोठ्या. हे बघा, अशा पद्धतीने मी फोडी केलेल्या आहेत. हे पाहू शकता तुम्ही. हे बघा, आपले असे चिरून झालेले आहेत. आणि अशा जरा जास्त मोठ्या मोठ्याच फोडी करायच्या, म्हणजे कसं छान होतं बटाटा आणि खायला पण एकदम मस्त लागतो. बघा, अशा मोठ्या मोठ्याच फोडी करायच्या, जास्त बारीक नाही करायच्या. हे बघा, आता याला परत आपल्याला पाण्यामध्ये या डिशमध्ये टाकून परत पाण्यामध्ये टाकायचं. तर याच्यामध्ये आता आपल्याला पाणी ओतायचं. असं याला जरा वेळ पाण्यातच ठेवायचं, म्हणजे याच्यावरचं स्टार्च सगळं निघून जातं बघा, आणि भाजी छान होते. तर आता यासाठी वाटण काय काढलं आहे आपण ते बघूया. तर बघा, आपण वाटण काढलेलं आहे. इथे शेंगदाणे घेतलेले, इथं लसूण घेतला आहे, हिरव्या मिरच्या, खोबरं आणि धने, आणि इकडं मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर. आणि आपल्याला छान अशी गावाकडच्या पद्धतीने एकदम सिंपल अशी भाजी करायची, पण खायला एकच नंबर लागते बघा, एक नंबर टेस्ट लागते बघा याची. तर आपल्याला शेंगदाणे, धने, खोबरं आणि हिरवी मिरची हे भाजून घ्यायचं आहे बघा. तर मी आता गॅस पेटवते आणि भाजून घेते हे वाटण. आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या याच्यावर आणि भाजायचं. याला थोडंसं तेल टाकायचं, आपल्याला काहीतरी थोडंसं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे भाजते चांगली मिरची. असं तेल टाकायचं आणि याला हे चांगलं भाजून घ्यायचं, म्हणजे डाग पडेपर्यंत भाजायचं. म्हणजे काय होतं, भाजीमध्ये उगीर वास नाही येत हिरव्या मिरच्याचा. हे बघा, असं डाग पडून द्यायचे मिरच्यांना चांगले. हे बघा, किती मस्त असे डाग पडलेत मिरच्यांना. असे डाग पडेपर्यंत भाजायचे, म्हणजे भाजी छान होते बघा. आता याच्यात आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं थोडंसं, कारण की मी 2 माणसासाठी भाजी करणार आहे, त्याच्यामुळे मी थोडंच वाटण काढलेलं आहे. असं याला पण आपल्याला थोडंसं तेलाचा टिचका टाकायचा. असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं. कसं आहे, शिळी भाजी राहिली ना मग कोणी खात नाही. त्यापेक्षा असं थोडंसं एका टायमाचं केलं ना तर मग ती संपती भाजी. हे बघा, याला काही जास्त भाजायचं नाही, आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं. धने टाकून घ्यायचे. आंबळ आंबळ भाजून घ्यायचं. भाजी खाताल ना तुम्ही एक वेळेस ही भाजी तर तीनदा करताल बघा, अशी मस्त भाजी लागते चवीला बघा. पण आपल्याला असं मस्त खरपूस भाजून घ्यायचं. हे पहा, शेंगदाणे पण आपले मस्त असे भाजलेत. आता सर्व वाटण आपण भाजून घेतलेलं आहे आणि वरती लगेच कढई ठेवलेली आहे मी. हे पहा, आता आहे ना मी पाट्यावरच वाटणार आहे बघा, मिक्सरमध्ये. आणि पाट्यावरची चव जरा वेगळीच लागते, तर मी आता पाट्यावर वाटून घेते. त्या अगोदर आपल्याला बटाटा टाकून द्यायचे कढईमध्ये. तर आपण आता तेल टाकू त्याच्यामध्ये. हे पहा, मी 2 पळ्या तेल टाकते. तर तेल तापलंय, आपण मोहरी टाकू. हे बघा, अशी मोहरी चांगली आपली तडतडलेली आहे मस्त. थोडीशी हळद टाकायची, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता. बटाटे आपण मस्त चिरून घेतले, ते बटाटे याच्यामध्ये टाकून द्यायचे. याला मस्त असं हलवून घ्यायचं आपल्याला. तुम्ही जर कधी केली नसेल नाही भाजी तर नक्की करून बघा, एक नंबर लागते खायला, एक नंबर. एकदम गावाकडची चव लागते बघा या भाजीमध्ये. तर याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आता. तर आपण आता पाणी टाकू. हे बघा, आता वाटण वाटेपर्यंत याला उकळी येईल. शिजाय तोपर्यंत थोडीशी बटाट्याला उकळी येईल. आता आपण वाटण वाटून घेऊ तोपर्यंत. काय, हे बघा असं. आता लगेच पाट्यावर वाटते नाही, आता मिक्सरमध्ये नाही वाटणार, पाट्यावरच वाटणार आहे. तर अगोदर आपल्याला खोबरं ठेसून घ्यायचं. म्हणजे वाटणामध्ये खोबरं ठेसून घेतलं ना अगोदर, म्हणजे वाटणामध्ये ते बारीक होतं.
तुमच्याकडे जर पाटा नसेल ना, तुम्ही खलबत्त्यात जरी वाटलं ना असं आरबट चरबट वाटण तरी पण चालतंय बघा त्याला. हे बघा असं थोडं थोडं पाणी टाकायचं, हे असं वाटायचं. थांबा, आता याच्यामध्ये मीठ घ्यायचं आहे आपल्याला. मीठ घ्यायचं विसरले पण. हे बघा आपण असं वाटून घेतलेलं आहे, असं बारीक वाटलेलं आहे बघा पाट्यावर. अशा पद्धतीत आपल्याला वाटायचं. आणि इकडे बघा आपल्या बटाट्याला पण अशी मस्त उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकून द्यायचं. हे वाटण आपण याच्यात टाकून देऊ. हा हा हा, काय बटाटा होणार आता, एकच नंबर. हे बघा आता मस्त असं मिक्स करायचं वाटण टाकलेलं, आणि याला मस्त शिजून द्यायचं बघा. आता बटाट्याला चांगलं कमी आचेवर आहे ना, छान शिजून द्यायचं याला. एकच नंबर बटाटा लागतं, एकच नंबर म्हणजे एकच नंबर. हे बघा याच्यात आपण थोडंसं पाणी टाकू, म्हणजे कसं आहे अजून शिजायचं याला. हे बघा आता हे पाणी टाकलंय मी, आणि बटाट्याला मस्त आपण असं शिजून देऊ आता. तर बघा आपली बटाट्याची भाजी आता खाण्यासाठी तयार झालेली. आपण चांगली शिजून दिलंय त्याला. हे पाहू शकता आता तुम्ही, तुम्हाला मी दाखवते. हे बघा शिजली का नाही मस्त अशी, हे पाहू शकता. आणि शेंगदाण्याचा रसा आहे ना, शेंगदाण्याचा रसा जास्त घट्ट नाही करायचा, असं मिडियम साईजचाच रसा करायचा. जास्त घट्ट नाही चांगला लागत शेंगदाण्याचा रसा. आणि भाजी आहे ना टेस्टला इतकी छान लागते ना, एकच नंबर भाजी लागते बघा टेस्टला. तर नक्की करा. कशी झाली ते पण सांगा, एखादी तरी कमेंट करून सांगा कशी झाली ते. आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. गरमागरम आता तुम्ही भाकरीबरोबर खा, भाताबरोबर खा, चपातीबरोबर खा. एक नंबर अप्रतिम भाजी लागते बघा ही.